नमस्कार. कधी विचार केलाय की सरकारी कर्मचारी जेव्हा संपावर जातात तेव्हा नेमकं काय होतं? म्हणजे बघा, एका बाजूला त्यांच्या काही मागण्या असतात, पण दुसऱ्या बाजूला आपलं, माझं म्हणजे सर्वसामान्यांचं काम अडकतं. पण या सगळ्यात एक मोठा कायदेशीर प्रश्न दडलेला आहे. तो म्हणजे संप करणं हा त्यांचा अधिकार आहे की गुन्हा? चला तर मग या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला थेट मुद्द्यावरच येऊया. जेव्हा सरकारी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी काम थांबवतात तेव्हा तो त्यांचा मूलभूत अधिकार म्हणून पाहिला जातो का? हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. चला मग ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारणं हे कायदेशीर आहे का? नैतिकदृष्ट्या ते योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायदा काय म्हणतो हेच आपण आधी बघूया. अशी परिस्थिती आपण अनेकदा बघतो नाही का? एखाद्या सरकारी कार्यालयातलं वातावरण तापलेलं आहे, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि त्यांचा नेता थेट काम बंदची घोषणा करतो. पण गंमत म्हणजे या निर्णयावर सगळ्यांचं एकमत नसतं. एक गट म्हणतो नाही, संप हाच शेवटचा पर्याय आहे, तर दुसरा थोडा अनुभवी गट विचार करतो, अरे पण नियम काय सांगतात, याचे परिणाम काय होतील? हीच तर खरी कुंडी आहे. आता हीच कोंडी आणि हाच संघर्ष एका खऱ्याखुऱ्या घटनेत कसा बदलला ते बघूया. कारण याच एका खटल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अधिकाराचं चित्र कायमस्वरूपी बदलून टाकलं. गोष्ट आहे साल 2003ची आणि ठिकाण होतं तामिळनाडू. इथेच ती घटना घडली जेणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या हक्कावर एक प्रकारे अंतिम निर्णय दिला. झालं असं की तामिळनाडूमध्ये तब्बल 2 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संप पुकारला. विचार करा, 2 लाख कर्मचारी म्हणजे अक्षरशः सगळी सार्वजनिक सेवा ठप्प झाली होती. आता यावर सरकारची जी रिॲक्शन आली ती अक्षरशः धक्कादायक होती. सरकारने कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट संपात सहभागी झालेल्या सगळ्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली. म्हणजे एका झटक्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता सरकारने ही एवढी मोठी कारवाई केली ती एका नियमाच्या आधारावर. तो नियम होता तामिळनाडू सरकारी सेवक आचार नियम 1973 मधला नियम 22. आणि हा नियम अगदी स्पष्टपणे सांगतो की सरकारी कर्मचारी कोणत्याही संपात भाग घेऊ शकत नाहीत. साहजिकच आहे, ज्यांना नोकरीवरून काढलं ते कर्मचारी गप्प बसणार नव्हते. त्यांनी या निर्णयाला आव्हान दिलं आणि बघता बघता हे प्रकरण टी.के. रंगराजन विरुद्ध तामिळनाडू सरकार ह्या नावाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोचलं. आता सगळ्या देशाचं लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागलं होतं. आणि मग तो दिवस उजाडला. न्यायमूर्ती एम.बी. शाह आणि ए.आर. लक्ष्मणन यांच्या खंडपीठाने या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर आपला अंतिम निकाल दिला. चला बघूया कोर्टाने नेमकं काय म्हटलं. पण एक मिनिट, हा मुद्दा न्यायालयासमोर काही पहिल्यांदाच आला नव्हता. याआधी 1962 मध्ये कामेश्वर प्रसाद विरुद्ध बिहार राज्य खटल्यात कोर्टाने संपाविरोधी नियम योग्य ठरवले होते. इतकंच नाही तर त्याच वर्षी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या केसमध्येही कोर्टानं स्पष्ट केलं होतं की संघटना बनवण्याचा अधिकार वेगळा आणि संप करण्याचा अधिकार वेगळा. त्यामुळे 2003चा निकाल याच कायदेशीर पायावर आधारलेला होता. आणि हा आहे त्या निकालाचा सर्वात महत्त्वाचा भाग. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट आणि निस्संदिग्ध शब्दांत सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांना संप करण्याचा कोणताही मूलभूत कायदेशीर किंवा नैतिक अधिकार नाही. या एका वाक्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. अच्छा, मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपल्या संविधानातल्या कलम 19(1)(c)चा. हे कलम आपल्याला संघटना किंवा युनियन बनवायचा अधिकार तर देतं, मग संप करण्याचा अधिकार का नाही? तर इथेच खरी मेख आहे. कोर्टाने हेच स्पष्ट केलं की हो, तुम्ही एकत्र येऊ शकता, संघटना बनवू शकता, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला संप करण्याचा किंवा सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा मूलभूत अधिकार आपोआप मिळतो. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर जर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केलाच तर त्यांच्यावर खूप गंभीर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. म्हणजे नोकरीवरून काढलं जाऊ शकतं, पगार कापला जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवेत खंड पडू शकतो, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर आणि भविष्यातल्या प्रमोशनवर होतो. आता प्रश्न असा येतो की जर संप करणं हा मार्गच नाहीये तर मग कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या कशा? सुदैवाने न्यायालयाने यावरही उपाय सांगितले आहेत.
कोर्टाने हे फार महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की जरी संप करणं हा अधिकार नसला तरी याचा अर्थ असा नाही की कर्मचारी हतबल आहेत. त्यांच्यासाठी आपल्या तक्रारी आणि मागण्या मांडण्याचे दुसरे अनेक कायदेशीर आणि लोकशाही मार्ग उपलब्ध आहेत. आणि हे आहेत ते कायदेशीर मार्ग. कर्मचारी आपल्या तक्रारींसाठी प्रशासकीय न्यायाधिकरणात म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलमध्ये जाऊ शकतात. सरकारसोबत चर्चेतून आणि वाटाघाटी करून तोडगा काढू शकतात. किंवा सार्वजनिक सेवेत कोणताही अडथळा न आणता शांततेत निदर्शनं करू शकतात. आपल्या लोकशाहीत हे मार्ग नेहमीच खुले असतात. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? बघा, एका तराजूत आहे सार्वजनिक सेवा जी कधीच थांबायला नको, आणि दुसऱ्या तराजूत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे हक्क. आता ह्या दोन्हीमध्ये तोल कसा साधायचा, कुठे थांबायचं, हे संतुलन कसं साधायचं, हाच तो खरा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.